तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका, असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद.